लाडक्या बहिणींनो, फक्त एक मिनिट इकडे पहा. 1500 रुपये की 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे येणार? जून आणि जुलै हप्त्याची अपडेट समोर आलेली आहे. हे बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना बहिणींनो, हप्ता कधी मिळेल, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळेल. तर जून आणि जुलै एकत्र 3000 रुपये वाटप बहिणींनो. तुम्हाला पण 3000 रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. कारण जो काही पुढील हप्ता आहे तो आता वाटप सुरू होत आहे त्याची, आणि आता भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वाटप केला जात आहे. हे बघा, तर या हप्त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आता सांगण्यात येणार आहे. पुढील एका मिनिटात तुम्हाला एवढी जबरदस्त खुशखबर पाहायला भेटणार आहे ना बहिणींनो, तुम्हाला कोणीच सांगणार नाही. हो, कोणीच सांगणार नाही तुम्हाला. तर लक्षपूर्वक बघा, मी सांगतो तुम्हाला सर्व माहिती. आणि हप्ता वाटप संदर्भात तारीख पण समोर आलेली आहे, आणि किती बहिणींना वाटप सुरुवात झाली आणि किती बहिणींना वाटप होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. पहा आता संपूर्ण माहिती. तर लाडक्या बहिणीनं तुम्ही बघू शकता, सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत. 24व्या हप्त्याची वाट बघत होते बहिणींनो. आता 24वा प्लस 25वा हप्ता संदर्भात मोठी खुशखबर अपडेट समोर आली आहे बघा. तर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवडा सुरू झालाय, पण अद्याप 1500 रुपयेच्या हप्त्याबाबत अपडेट आलेलं नाही. राज्यातील लाखो लाडक्या बहिणींचे लक्ष जून जुलैच्या हप्त्याकडे लागले आहे बघा. तर जुलैचा दुसरा आठवडा सुरू झाला, परंतु तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नव्हता. परंतु आता हप्ता वाटप सुरू झाला बहिणीनं. हो, आता हप्ता वाटप सुरू झाला. आता तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे बघा. जून महिना संपून 9वा आठवडा उजळला, म्हणजे 9वा महिना सुरू झालेला आहे, त्याचे 2 आठवडे संपून गेले, तरी अजूनही महिलांच्या बँक खात्यात जून महिन्याचे 1500 रुपयेचा हप्ता जमा झालेला नाहीत. यामुळे आता जूनचा हप्ता कधी येणार आणि तो नेमका किती असणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आणि चर्चांना उधाण आले आहे. तर बघा, महत्वाची माहिती म्हणजे 1500 रुपये येणार की 3000 रुपये येणार, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी बहिणींनो. आणि बघा, तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट, हप्ता तुमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे आणि काही बहिणींना आला का याविषयी पण समजून जाणार आहे, आणि 1500 येणार की 3000 रुपये येणार ते पण समजून जाणार आहे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये. त्यामुळे दुसरा व्हिडिओ बघण्याची तुम्हाला गरज नाही. हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नीटपणे समजून घ्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी फार महत्वाचा व्हिडिओ आहे हप्ता वाटप संदर्भात. लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप संदर्भात बघा, फायनली आपण आता समजून घेऊया माहिती. तुमच्या समोर आहे लाडक्या बहिणींनो माहिती बघा. 15 तारखेपर्यंत हप्ता येण्याची शक्यता बघा. 15 जुलैपर्यंत हप्ता येण्याची शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे बघा. इथे काय म्हटलेलं आहे आताच ही माहिती आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याचा हप्ता 15 जुलैपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता 15 मे रोजी, तर मे महिन्याचा हप्ता 15 जून रोजी जमा करण्यात आला होता. आणि याच चक्रानुसार आता जूनचा हप्ताही 15 जुलैच्या आसपास येण्याची दाट शक्यता आहे. त्याला दुसरे एक कारण म्हणजे राज्य सरकारकडून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला हप्त्याची प्रक्रिया सुरू केली जाते, तसा GR काढण्यात आलेला आहे बघा. महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, 10 तारखेला हप्ता येऊनच जायला पाहिजे दर महिन्याला. परंतु सध्या काय होत आहे की हप्ता डिले होतो, हप्ता वेळेवर येत नाही. परंतु आता काय झालेलं आहे की मागील 2-3 महिन्याचा आपण विचार केला तर 15 तारखेच्या आसपास हप्ता येत आहे. म्हणजे 10 तारखेपर्यंत GR येऊन जातो आणि मग 15 तारखेपर्यंत हप्ता येऊन जातो. त्यामुळे मागील चक्रानुसार, म्हणजे मागील काही महिन्यांपहिले, म्हणजे मागील जे हप्ते आले ते तुम्हाला 15 तारखेपर्यंत येऊन जायचे. त्यामुळे तसा अंदाज इथे वर्तवण्यात आला आहे. आणि 15 जुलैच्या आसपास, म्हणजे 100% 15 काय मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो, 12 ते 15 ही तारीख लक्षात ठेवा तुम्ही. 12 ते 15 जुलै या तारखेदरम्यानच, 12 ते 15 या तारखेदरम्यानच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा तुमचा प्रश्न, 1500 पडणार की 3000 पडणार हप्ता, याबद्दल माहिती. तर बघा, ती माहिती पण सांगतो तुम्हाला आता. तुम्हाला 1500 मिळणार की 3000 मिळणार त्याबद्दल पण सांगतो. परंतु काय झालेलं आहे की भरपूर बहिणींचा हप्ता बंद पण होत आहे. हप्ता कशामुळे बंद होत आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. कारण ई-KYC काही बहिणींनी केली नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे आता महत्त्वाचं
निकषामुळे पडताळणी चालूच आहे, त्यामुळे पण भरपूर बहिणींचा हप्ता बंद होत आहे. हे काही कारण आहेत ज्यामुळे हप्ता बंद होत आहेत बहिणींचे. परंतु हे समजून घेणं फार गरजेचं आहे बहिणींनो, की कोणाला हप्ता मिळणार नाही, कोणाला हप्ता मिळेल हे समजून घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही के-वाय-सी केली असेल तर काही टेन्शन नाही. तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर काही टेन्शन नाही. तुमचं डी एनेबल असेल, ॲक्टिव्ह असेल तर काही टेन्शन नाही तुम्हाला. तुम्ही पात्र असेल तर काही टेन्शन नाही. हां, ज्यांनी के-वाय-सी केली नाही, ज्या बहिणी अपात्र झाल्यात निकषामुळे 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न आहे, अशा बहिणींना अपात्र करण्यात आलं म्हणजे त्यांचा हप्ता हा बंद झालेला आहे. बघा आता पुढे माहिती. आता इथे माहिती काय दिलेलं आहे, की 80 लाख महिलांना फटका. या महिलांनाच मिळणार लाभ. आता 80 लाख म्हटलेलं आहे. जवळपास 81 ते 82 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत माझ्या माहितीनुसार. ओके. ठीक आहे. जी माहिती आहे ती माहिती पण सांगतो. हे बघा, या वेळेच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील तब्बल 80 लाख लाडक्या बहिणींचा या वेळेचा हप्ता मिळणार नाही अशी माहिती आहे. केवळ 1,70,00,000 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यातच हा हप्ता जमा केला जाईल. अपात्रता किंवा कागदपत्रांमधील त्रुटींमुळे काही महिलांना या योजनेपासून दूर राहावे लागण्याची शक्यता आहे. तर सांगण्याचं एकच आहे एवढं, की भरपूर बहिणींना अपात्र पण केलं गेलेलं आहे. अपात्र बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. ओके. त्यामध्ये 80 लाख ते 81 लाख बहिणींचा आकडा आहे. 1,70,00,000 बहिणी पात्र आहेत ज्यांना दर महिन्याला ₹1,500 चा लाभ मिळतो, हप्ता मिळतो. चला ठीक आहे. आता महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे, 1,500 मिळणार की 3,000 मिळणार? 12 ते 15 जुलैच्या आसपास तुम्हाला हप्ता भेटणार आहे लाडक्या बहिणींनो. तर मग महत्त्वाचं 3,000 मिळणार की 1,500 मिळणार? चला ते पण आपण खुलासा समजून घेऊया. हां, तर बघा ही माहिती. काय म्हटलेलं आहे इथे, की 1,500 येणार की एकत्र ₹3,000 येणार? काय महत्त्वाची माहिती समजून घ्या. सध्या महिलांमध्ये सर्वात मोठी चर्चा आहे, की खात्यात नक्की किती पैसे येणार? सूत्रांच्या माहितीनुसार पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर निधी मंजूर करून तो डी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट महिलांच्या खात्यात वर्ग केला जाईल. दरम्यान जून आणि जुलै या 2 महिन्याचा हप्ता एकत्र करून ₹3,000 जुलै महिन्याच्या अखेरीस महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आहे. मात्र 2 महिन्याचे पैसे एकत्र येणार की फक्त जूनचाच हप्ता 15 तारखेला येणार याबाबत अद्याप कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आता सरकार नक्की काय करणार, काय निर्णय घेते याकडे सर्व लाडक्या बहिणींचे डोळे लागलेले आहेत, नजरा लागल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो महत्त्वाचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. इथे काय म्हटलेलं आहे, की 3,000 मिळणार की 1,500 मिळणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. हे बघा तुम्हाला ₹1,500 मिळणार. ही अपडेट किती पण आली, पण मी तुम्हाला सांगतो 1,500च मिळणार आणि तुम्हाला 12 ते 15 जुलैच्या आसपास 24 हप्ता जून मागील महिन्याचा जून हप्ता तो ₹1,500 तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. ओके. तुम्ही फक्त 12 ते 15 तारखेपर्यंत वाट बघा. बस जास्त काही तुम्हाला टेन्शन घ्यायची जरूरत नाही. आणि महत्त्वाचं तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तेवढं काम करून घ्या. म्हणजे तुम्हाला हप्ता वेळेवर मिळेल. म्हणजे हप्ता तुमचा थांबणार नाही. आधार कार्ड जरी बँकेशी लिंक केलं तर. ओके बहिणींनो. चला ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात माझ्याकडे काही छोटी-मोठी जी अपडेट आली ती लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो.